होताना दिसत नाही. महापालिकेची 2 चाकं आहेत, एक लोकप्रतिनिधी आहे, एक प्रशासन आहे. एकाच चाकावर महापालिका चाललेली आहे, त्यामुळे ती कुठेतरी डिरेल होते, रुळावरनं घसरते. त्यामुळे दुसरं चाक आता अस्तित्वात नसल्यामुळे एक प्रतिसभागृहाची आम्ही संकल्पना मांडली आणि त्यामध्ये जे सामाजिक संस्था आहेत ज्या या मुंबईच्या प्रश्नांवर काम करतात त्याचे प्रतिनिधींनी आज येणार आहेत. राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यात फक्त भारतीय जनता पक्षाचं पत्र आम्हाला आलंय की ते येणार नाहीयेत म्हणून. बाकी कुठल्या पक्षाने अजून आम्हाला रिप्लाय दिलेला नाही. पण तरीही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे नागरिक आहेत, ज्यांना या प्रश्नांवर मतं मांडायची, चर्चा करायची आहे, त्यांच्याकडे काही सोल्युशन्स आहेत, हे सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते सगळे संध्याकाळी येणार आहेत. 5 वाजता महानगरपालिकेच्या समोरचं जे मराठी पत्रकार भवन आहे तिथे सायंकाळी 5 वाजता शार्प चालू होईल. त्याचं युट्यूबवर आणि फेसबुक पेजवर महानगरपालिका प्रतिसभागृह म्हणून आम्ही पेज तयार केलंय, त्या पेजवरनं त्याचा लाईव्ह करू आम्ही. त्याचप्रमाणे मला सांगायला खूप आनंद वाटतोय की ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री संदीप आचार्य हे आजच्या सभागृहाचं महापौरपद भूषवणार आहेत. आणि आम्ही शक्यतो हे सभागृह न्यूट्रल असेल, कुठल्याही पक्षाचं म्हणजे जरी मनसेने आयोजित केलं तरी त्याचं न्यूट्रल राहिलं पाहिजे ही आमची संकल्पना होती. त्यामुळे महापौरपद कुठल्याही राजकीय पक्षाला न देता आम्ही ते एका न्यूट्रल व्यक्तीला दिलेलं आहे. आणि त्यांचा महानगरपालिकेचा अभ्यास, त्यांनी महानगरपालिकेमध्ये केलेली पत्रकारिता मला असं वाटतं सर्वश्रुत आहेत, ते सुप्रसिद्ध आहेत, त्याच्यासाठी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर असा महापौर असावा या संकल्पनेतून पहिलं महापौरपद हे संदीप आचार्य भूषवणार. आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्याने भाजप मार्फत मनसेला नकार देण्याची चर्चा आहे, काय वाटतं? मला वाटायचं नाही, त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय, मी वाटून काय करू. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही उबाटाला बोलवलं आणि उबाटाचं काय काम खराब आहे वगैरे, म्हणून आम्ही या सभागृहात येणार नाहीये. मला माहित नाही, म्हणजे विधानसभेच्या सभागृहात पण उबाट आहे, पण तिकडे तुम्ही बसता त्यांच्याबरोबर. इथे काय प्रॉब्लेम आहे मला कळला नाही. ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. आम्ही मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हे बोलवलेलं सभागृह आहे आणि आम्ही हेही म्हटलेलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. लोकांना वाटलं नाही वाटलं तो त्यांचा वैयक्तिक. सगळ्यात जर पाहिलं तर भाजपचे जे पत्र आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आमच्या सततच्या बैठका सुरू आहेत, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे रस्त्यावर उतरून काम करतात, त्यामुळे सभागृहात येण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून काम तो त्यांचा निर्णय झाला ना, आम्ही आमंत्रित केलं, आता त्यांना यायचं नाही यायचं हा तो त्यांचा विषय. बाकी इतर पक्षांकडून काही अजून मला रिप्लाय आलेला नाहीये. पुढे आम्ही सन्माननीय आयुक्तांना आम्ही त्याच्या सभागृहाचे सगळे मिनिट्स पाठवणार. आम्ही आणि दुसरी महत्वाची गोष्ट, महापालिका आयुक्तांना पण आम्ही पत्र लिहिलंय की त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा, पण त्यांच्याकडनंही अजून उत्तर आलेलं नाही. त्यामुळे मुंबईच्या प्रश्नांवर कोण किती गंभीर आहे मला असं वाटतं यातनं दिसतंय. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जो आता महापालिकेत स्वैराचार म्हणजे कामं होताना दिसत नाही, लोकांना कोणाला जाऊन भेटायचा, प्रश्न कोणाला मांडायचे हे समजत नाहीये. त्याच्यामुळे आता हे सर्व करायची शेवटचा हा पर्याय राहिलाय का? कारण त्याच्याशिवाय काय पर्याय? हो, शेवट कुठेतरी एक व्यासपीठ तुम्हाला लागेल ना, ते व्यासपीठ तयार करण्याचा मी सर्वपक्षीय व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यांनी साथ दिली असते तर आनंद झाला असता. नाही, आयदर युअर वे ऑर हायवे. एकीकडे भाजपने जसा पत्राद्वारे सांगितलं की आम्ही येऊ शकत नाही, त्याच्यात ठाकरे गटाचा मुद्दा उपस्थित केला, पण यात आणखी एक मुद्दा आहे की मागच्या आठवड्यात ज्या महत्वाच्या चर्चा राजकीय वर्तुळात त्याचा या सभागृहाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्याच्या आधी मला असं वाटतं आम्ही 1.5 महिना आधी सभागृहाची संकल्पना मांडलेली, आपल्या सगळ्यांसमोर मांडलेली होती. त्यामुळे त्याचा याच्याशी काय संबंध आहे मला कळलं नाही. तर कोणी काय संबंध लावायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे पावसाळा आणि पावसाळ्यापूर्वी होणारी कामं जी महानगरपालिकेवर अपेक्षित. आज जर आपण बघितलं तर तोच विषय घेतलेला आहे आपण, आपत्कालीन व्यवस्था. या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंडर येतात. नालेसफाई असेल, पाणी तुंबणं असेल, बाकीच्या गोष्टी. तर तोही विषय आपण घेतलाय. आरोग्याचा एक विषय महत्वाचा आहे आणि रस्ते तर आहेच, जी दुरावस्था झाली आहे ठिकठिकाणी खोदले, या सगळ्या विषयावर चर्चा होईल.
आणि जेव्हा पुढच्या महिन्यात आम्ही सभागृह घेऊ तेव्हा पुढचे काही विषय घेऊ. काल रात्री मुंबईचा अजून एक मुंबईचा महत्त्वाचा विषय 125 म्हणजे वर्ष एसिस्टंटचा पूल. पूर्वीचा पूल जो होतो काल रात्री 9 वाजता बंद करण्याचा निर्णय MMRDA घेतला होता. पण स्थानिक नागरिकांनीच रस्त्यावर उतरून जो आहे तो पूल बंद करण्याच्या निर्णयाला धुडकावून लावलेला आहे. तर पुन्हा सोमवारी MMRDA बैठक घेणार आहे. कसं मला असं वाटतं MMRDA यांनी लोकांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे. कसं आहे, तुम्ही पूल बंद करताय त्याची पर्याय व्यवस्था काय देणार आहे? पुनर्वसन. पुनर्वसन तर हा एक विषय झालाच, पण पर्याय व्यवस्था, पर्याय वाहतूक व्यवस्था काय करणार आहे? काय एकाच ठिकाणी लोड येणार आहे त्याचे काहीतरी अरेंजमेंट करायला पाहिजे ना. स्थानिकांना काही विकासाचा विरोध नाहीये, पण ऑल्टरनेट अरेंजमेंट करून देणं हे MMRDAचं काम आहे. मग MMRDA ने हरकती मागून घेतल्या त्या वाहतूक विभागाने. दिलेलं ना लोकांनी तिथल्या. हरकती दिल्या, पण त्याच्यावर चर्चा झाली नाही असं स्थानिकांचं म्हणणं बघा, आहे. कसं आहे, त्यामुळे प्रमाणपत्र देण्यात आलं. जेव्हा हरकती येतात तेव्हा त्याला हिअरिंग देणं किंवा सुनावणी देणं गरजेचं असतं. ती सुनावणीच MMRDA ने दिली नाही. तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून फक्त हरकती मागवल्या आणि तुम्हाला मला जे करायचं तेच मी करणार असं होत नाही ना. जेव्हा तुम्ही हरकती मागवता त्या हरकतीवर हिअरिंग पण झालं पाहिजे, सुनावणी झाली पाहिजे. सुनावणीच झाली नाही. वाहतूक विभागाने थेट हरकत प्रमाणपत्र दिले. कोणाचं नेमकं गणित कुठं कोणाचं बिघडलं आणि कुठे मुडतंय? नाही, मला असं वाटतं हेच गोष्टीची चर्चा आजच्या सभागृहात होईल की हा मनमानी कारभार झाला ना. तुम्ही लोकांच्या भावना लक्षात घेत नाही, त्यांची पर्याय व्यवस्था करत नाही. त्याच्यावर काय पर्याय, याचं खरं तर सभागृहात येऊन महापालिकेने किंवा MMRDA ने उत्तर दिलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर पहलगाम हल्ला जो झाला त्याच्यानंतर शरद पवार यांना प्रश्न विचारले गेले. चल, थँक्यू. तुमचं जे प्रतिसभागृह आहे ते प्रत्येक महिन्यात तुम्ही घेणार आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळे विषय असणार? हो, त्याच प्रत्येक विषयावर- महिन्याला वेगवेगळे विषय असणार. प्लस एखाद्याला जर आयत्या वेळचा विषय घ्यायचा असेल तर तो महापौरांच्या परवानगीने त्याला घेता येऊ शकेल. जर महापौरांनी परवानगी दिली तर आयत्या वेळचा एखादा विषय, जर महापौरांना वाटलं की हा सभागृहात चर्चा करण्या योग्य आहे तर ते त्याचा निर्णय महापौर करतील. मुंबईकरांसाठी मदतीचं ठरेल असं वाटतंय जे प्रतिसभागृह आपण भरवतो. बघा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आता शेवट त्याला प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा हे प्रशासनाचं काम आहे. थँक्यू. आम्ही प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढं नक्की.